व्यवस्थित एक 5 ते 7 मिनिटं त्यामध्ये हलवून तापत ठेवले. पाणी सुद्धा लावलेलं नाही. पेमेंट होत्या त्या मी फुलफिल करून सकाळच्या नाश्त्याची आणि जेवणाची तयारी चालू होती. डबे बनवायचे चालूच होते. शिरा नाश्त्याला बनवला होता आणि वांग्याची भाजी सुद्धा बनवली होती. मुलांचे डबे भरायला लागले. ॲक्च्युली आता मी 7:30 वाजलेलेच आहेत. मुलगा जायला एक 5च मिनिटं कमी आहेत. त्यामुळे गडबडीने भर म्हटला, तो गेला निघून. त्यानंतर बघा ही दुपारची वेळ आहे. ॲक्च्युली सकाळी वांग्याची भाजी, चपाती, भात, आमटी केली. लोटून काढून मी फरशीसुद्धा पुसली, कपडे धुतले, देवपूजा केली, कपडे वरती वाळत टाकून आलेली आहे. आणि थोडा वेळ एक अर्धा तास रेस्ट घेऊन मी दुपारच्या वेळेत माझी कपडे इस्त्री करत आहे. कारण आता मला जरा बँकेत जायचं आहे. बँकेमध्ये एक महत्त्वाचं काम आलेलं आहे. त्यासाठी आता मिस्टर आले की जेवायला मला ते बँकेत सोडतील आणि ते निघून जातील कॉलेजला. आणि बँकेचं काम झालं की माझं मी बघेन, ऑटो करेन, रिक्षा किंवा चालतसुद्धा शक्यतो मी येते. असं काही जास्त लांब नाही आहे. आमचं घर स्टँडपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. पण हा एरिया जरा शेतात असल्यामुळे जरा भीती वाटते. पण काही मला वाटत नाही. मला चालायची सवय आहे पहिल्याचपासून. त्यामुळे मी येईन चालत शक्यतो. आता मी हा ड्रेस जो इस्त्री मारत आहे तो स्वतः शिवलेला आहे. कारण कसं मी बारीक असल्यामुळे मला कोणतेच ड्रेस रेडीमेड मला बसतच नाहीत. कधी कधी मी मलाच शाबासकी देते, मी शिकलेली आहे ड्रेस शिवायला. कारण बघा की आता प्रत्येक ड्रेस मटेरियल मी घेतलं असतं आणि शिवायला टाकलं असतं, टाकायला जायचा एक ताप असतो आणि घालून म्हणजे बघितल्यानंतर जर काय मिस्टेक झाला तर तो एक ताप वेगळाच असतो. स्वतः शिवलं की कसं आपल्याला फिटिंग पण कळतं आणि व्यवस्थित ड्रेस कोणत्या पण पद्धतीचा शिवता येतो. हा एक फायदाच आहे. आणि पैसे तर वाचतात. हा एक दुसराच फायदा. तर पैसे वाचवायच्या हेतून असं मी बोलत नाही, पण स्वतः शिकलं की कसं परफेक्ट कटिंग फिटिंगसुद्धा करता येतं आणि कोणत्या पण पद्धतीचा, कोणत्या पण प्रकारचा ड्रेस आपण स्वतः शिवू शकतो. अगदी घरकाम करून राहिलेल्या वेळेत अगदी 10 दिवस जरी तुम्ही शिवला तरी चालते. 10 दिवस लागतच नाहीत. 1-2 तासात ड्रेस शिवूनच होतो, कोणताही असो. मी शक्यतो माझ्या सगळ्या ड्रेसना अस्तरच घालते. अस्तरचे घातलेले ड्रेस जास्त दिवस टिकतात पण आणि फिटिंगला तर एकदम एक नंबर बसतात अंगावरती. त्यामुळे शक्यतो माझ्या सर्वच ड्रेसला अस्तर आहे. कारण स्वतः शिवत असलं की ड्रेसचा अस्तरचं इतका काही खर्च वाटत नाही. बाहेर शिवायला टाकल्यानंतर मोठाच खर्च असतो. शिवायला 1,000 रुपयेपर्यंत काहीतरी घेतात पूर्ण फुल्ल ड्रेसला अस्तर. तर बघा मी इस्त्री जो मारायला लागले ड्रेस, तो त्याची जी काही पॅन्ट आहे ती नॅरो बॉटममध्ये शिवलेली आहे. भरपूरमध्ये फॅशन आली होती त्या पद्धतीनं ती शिवलेली आहे. कारण असाच फायदा होतो. माझ्या सगळ्या सलवार सिंपलमध्येच होत्या. मी यूट्यूबवर बघूनच ती पॅन्ट शिकलेली आहे. कारण फॅशन डिझायनिंगचा जो क्लास झाला त्यामध्ये साध्याच पॅन्टा आणि तेव्हा पॅरलल पॅन्टा होत्या, म्हणजेच आपण त्याला आता प्लाझो बोलतो. तर ती पॅन्ट आणि साधी पॅन्ट असं शिकवलं होतं. नॅरो पॅन्ट हा नंतरच्या काळामध्ये आल्या. तो यूट्यूबवरती बघूनच मी ती पॅन्ट शिकली आणि सगळ्या पॅन्टा आता माझ्या त्याच पद्धतीच्या आहेत. तर आता इस्त्री मारणार. आता हा पॅटर्नसुद्धा मी तुम्हाला घालून दाखवते कसं दिसतो ते अंगावर जाता वेळेस. आणि आता मी काय करणार, मिस्टर आले की जेवून घेणार दोघे पण. तर बघू शकता हा पॅटर्न काही असा मटेरियल असं होतं. मी डिझाईन ती मध्येच टाकलेली आहे आणि सिंपल गोल राऊंडचेच गळे आहेत माझे. कॅनव्हास विदाऊट कॅनव्हासचेच सगळे गळे आहेत. पट्टी फक्त लावून उलटून टाकते कारण अस्तरमुळे त्याला एक व्यवस्थित फिनिशिंगसुद्धा येतं. आणि ही बघा हातुप्याला जी पट्टी लावली त्या ड्रेसचीच पट्टी काढून मी लावलेली आहे. ही ॲक्च्युली 14 इंचाची बाही आहे, जे कोपऱ्यापासून खाली बसते. आणि असा हा 40 इंच उंची आहे ह्या ड्रेसची. आणि हा अशा पद्धतीने शिवलेला आहे. आणि हा टॉप आहे आणि पॅन्टसुद्धा दाखवते. आता ही नॅरो बॉटम पॅन्ट आहे. यामध्ये संपूर्ण इलास्टिक आहे. बघा अशा पद्धतीने ती पॅन्ट दिसते. तर घातल्यानंतर सुद्धा तुम्हाला दिसेल कशी आहे ती आणि व्यवस्थित बसते. अगदी ड्रेस अंगावर घातल्यावर असा दिसतो. आता मी काय अजून काय मेकअप वगैरे काहीच केलेलं सुद्धा लावलेलं नाही. तर शकताय आता दुपारच्या जेवणासाठी बघू शकताय इथे भात सुद्धा तयार झालेला आहे. आमटी ही वांग्याची भाजी सुद्धा झालेली आहे आणि दोघांसाठी काढून ठेवलीच होती. आणि नंतर मी बघा डाळीची आमटी फोडणी टाकलेली आहे, रोज टाकते त्या पद्धतीने. आणि इकडे चपात्या सुद्धा झालेल्या आहेत. सकाळी नाश्त्याला शिरा झालेला आहे, तो मध्ये दाखवलेलंच आहे. ओके, तर आत्ता मी बँकेमध्ये जाऊन आलेली आहे आणि बँकेमधून काम माझं झालेलं आहे. एकदम एक नंबर झालेलं आहे. ज्या पेमेंट होत्या त्या मी फुलफिल केली आहे. पार्लरमध्ये सुद्धा मी जाऊन बघू शकता आयब्रो सुद्धा केलेले आहेत. म्हटलं किती दिवसाने केले, जवळपास 2 महिने होऊन गेले. कारण 15 दिवसातून एकदा मी माझं मिस करते. मी व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे. मी आयब्रो कसे करते किंवा अप्पर लिप, फोरहेड घरच्या घरी कसे करते
त्याचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे ऑलरेडी ह्या चॅनलवरती. नक्की एकदा तो सुद्धा चेकआउट करा. सो आत्ता वाजलेले आहेत 5. बघू शकता 5 वाजलेले आहेत. मुलं येण्याची टायमिंग सुद्धा झालेली आहे. आता मुलं आल्यानंतर दूध घेतील आणि अभ्यासला बसतील. आता ही वेळ आहे संध्याकाळची. मिस्टरांनी आज आता मटण करायला आणलेलं आहे. मी तापत ठेवले. मटणामध्ये पाणी हिंग हळद टाकलेलं आहे. हा आपला खिचडी भात परवा मी रेसिपी टाकलेलीच आहे ह्या चॅनलवरती. आणि मटण सुद्धा उकडायला टाकलेलं आहे. मीठ हिंग हळद इतकंच टाकलेलं आहे त्यामध्ये आणि उकळतं पाणी. इकडे कणिक सुद्धा मळून झालेली आहे. कोथिंबीर कांदा खाण्यासाठी आणि कांद्याची पेस्ट करणार आहे. ॲक्च्युली आज वेगळ्या पद्धतीनं मटण बनवणार आहे. पहिल्यांदा तीळ थोडं एक पाव वाटी मी घेतलेलं आहे. मिक्सर करून घेणार आणि त्यामध्ये थोडा कच्चा कांदा सुद्धा टाकणार आणि त्या दोन्हींची पेस्ट अशी बनवून घेणार पहिल्यांदा. आणि ही आलं लसूण टोमॅटो खोबरं कोथिंबीरचं हे सुद्धा वाटण वेगळं करून घेतलेलं आहे सेपरेट. तर आजची रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा. खूप इंटरेस्टिंग आहे आणि वेगळ्या पद्धतीची आहे थोडी. मी इकडे कढई तापत ठेवणार प्रथम आणि त्यामध्ये थोडं तेल टाकणार आणि आपली कांदा आणि कच्चा कांदा आणि तिळाचं जी काय पेस्ट बनवलेली आहे ती प्रथम घालून घेणार त्यामध्ये. त्यानंतर आलं लसूण टोमॅटो खोबरं कोथिंबीरीची पेस्ट ते चांगलं भाजल्यानंतरच घालायचं आहे. मला जेवढं हवं होतं आत्ताच्या ग्रेव्हीसाठी तेवढं मी टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ते सुद्धा हलवून घ्यायचं आहे. आता इकडे शिजून झाल्यानंतर त्यामध्ये तिखट मीठ आणि गरम मसाला नुसता टाकलेला आहे मी. मीठ टाकलेलंच होतं. गरम मसाला आणि तिखट टाकलं आणि भाजून घेतलं होतं. आणि हे त्यामध्ये मी मटण शिजलेलं आहे आता ते टाकणार. व्यवस्थित एक 5 ते 7 मिनिटं त्यामध्ये हलवणार. आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतची बेल आयकॉन सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल. थँक्यू सो मच.